हे बघा, हे ऑन ऑफ साठी मला 3 सेकंद टच करायचं आहे. आणि ऑन झाली. हे सायकल बटन आहे, कोणत्या साईडला जरी फिरवला तरी काही प्रॉब्लेम नाही आला. त्याच्यावरती हे फंक्शन दिलेलं आहे आपल्याला, कोणत्या मोडमध्ये कोणते कपडे धुवायचे त्यासाठी. आता हे नंबर 1ला दिलेलं आहे जे की क्विक वॉश, जे की कमी मळालेले कपडे आहेत आपले 1-2 ड्रेस जे की आपल्याला अर्जंटली धुवायचे, अशा कपड्यासाठी नंबर 1चं फंक्शन यूज करायचं आपल्याला क्विक वॉश. त्यानंतर सुपर स्पीड दिलेलं आहे नंबर 2ला, जे की डेली वॉशचे जे कपडे आहेत आपले रोजचे कपडे, अशा कपड्यासाठी हे सुपर स्पीड नावाचं फंक्शन यूज करायचं आहे. त्यानंतर नंबर 3ला दिलेला लेन्स मायक्रोफायबर, जे की सॉफ्ट कपडे राहतात आपले नाजूक कपडे, अशा कपड्यासाठी लेन्स मायक्रोफायबर फंक्शन यूज करायचे. त्यानंतर इंटेन्स कोल्ड दिलेलं आहे, हे पण आपण डेली वॉशसाठी यूज करू शकतो. फक्त ह्याच्यामध्ये मशीन गरम पाणी करत नाही, गार पाण्यामध्येच कपडे आपले धुवून देते. त्याच्यानंतर कलर्स दिलेला आहे, ज्या कपड्याचा कलर लवकर जातोय अशा कपड्यासाठी हे कलर्स नावाचं फंक्शन यूज करायचं आहे. त्यानंतर ऊल आणि डेली किट्स दिलेले आहे, जे की उलनचे कपडे असतात, स्वेटर मटेरियल, त्याच्यानंतर वर्किंगचे चमकीच्या साड्या वगैरे, अशा कपड्यासाठी हे ऊल आणि डेली किट्स नावाचं फंक्शन यूज करायचं आहे. त्यानंतर बेडिंग दिलेलं आहे, हे बेडशीट चादर जे असतात मोठाले कपडे, अशा कपड्यासाठी हे बेडिंग नावाचं फंक्शन यूज करायचं आहे. त्यानंतर इथं कॉटन आणि ई कॉटन दिलेलं आहे, जे की कॉटनच्या कपड्यासाठी यूज करायचं आपल्याला हे दोन्ही पण फंक्शन. त्यानंतर सिंटॅस्टिक दिलेलं आहे, जे की शिवण काम केलेले कपडे असतात अशा कपड्यासाठी हे सिंटॅस्टिक नावाचं फंक्शन यूज करायचं आहे. त्याच्यानंतर हायजीन स्टीम दिलेलं आहे, जे की बॅक्टेरियावाले कपडे असतात जसं की हॉस्पिटल लाईनचे कपडे, अशा कपड्याला हे हायजीन स्टीम नावाचं फंक्शन यूज करायचं आहे. त्यानंतर रिन्स आणि स्पिन दिलेलं आहे, जे कपडे आपल्याला धुवायचे नाही तर फक्त एक वेळेस पिळायचे तर वाळवायचे तर अशा कपड्याला रिन्स आणि स्पिन नावाचं फंक्शन यूज करायचं आहे. त्यानंतर ड्रम क्लीन दिलेलं आहे, हा जो मधला ड्रम आहे 45 दिवसातून एक वेळेस क्लीन करण्यासाठी हे ड्रम क्लीन नावाचं फंक्शन दिलेलं आहे. सर्वात शेवटी डाउनलोड नावाचं जे फंक्शन दिलेलं आहे, हे स्मार्ट थिंग ॲप डाउनलोड करून आपण मोबाईलमध्येच हे ॲप ऑपरेट करू शकतो. त्याच्यापेक्षा जे नवीन ॲप येते ते आपण मोबाईलमध्ये ऑपरेट करू शकतो. त्याच्यानंतर इथं डिटर्जंट बॉक्स दिलेला आहे, जी तुम्ही पावडर यूज करणार आहे ती पावडर इथं डाव्या साईडला टाकायची, कम्फर्ट असेल तर मध्ये टाकायचं, लिक्विड असेल तर इथं राईट साईडला टाकायचं. कोणतं लिक्विड? कपड्याचं. कपडे मतलब सर्फ सारखं? हा, सर्फ एक्सेल. त्याच्यानंतर एक फिल्टर आहे, हे महिना 1.5 महिन्याला एक वेळेस काढून फक्त साफ करायचं, त्याचे धागे दोऱ्या खुले कपड्याचे. कपडे टाकताना चेक करून टाकायचे, चावी कॉईन टाचपिन अशा गोष्टी कपड्यामध्ये जाऊन द्यायच्या. कपडे टाकताना कोरडे टाकायचे, ओले कपडे टाकायचे नाही मशीनमध्ये. याचं तसंच सांगा. हे डेली एंड आहे, जे की अपार्टमेंटला यूज होतं मोठाल्या सिटीने. आपण हे 1 तासापासून 24 तासापर्यंत टायमिंग सेट करून ठेवू शकतो. त्यानंतर हे टेम्परेचरचं आहे, जसं की आता हे 60 डिग्री टेम्परेचर आहे. जर आपल्याला जास्त कमी करायचं असेल तर होऊन जातं, 60-90 डिग्री करू शकतो. हे बंद झालं 20 डिग्री 30 डिग्री 40 डिग्री 60 डिग्री. आपल्या नॉर्मल पाण्याने धुवायचे तेव्हा ते ॲटो घेतं ते, पण तुम्हाला हे मॅन्युअली यूज करण्यासाठी इकडे तुम्हाला झटायची गरज नाही. तुम्ही इकडे जे बी सिलेक्ट केलं ते तिकडे ऑटोमॅटिक तिकडे चेंज होत चालतं. त्याच्यामुळे तिकडे काही झटायची गरज लागत नाही आपल्याला. हे RPMचं जे की त्याचं फिरण्याच्या वेगाचं. हे जे आहे कपडे भिजू घालून जर धुवायचे असतील तर ते ॲड करण्यासाठी दिलं आहे. काही काही फंक्शनमध्ये ते ॲड होत नाही, हे असं ॲड होतं. हे एक्स्ट्रा सायकल चालविण्यासाठी वॉश सायकल, हे बी 10 मिनटं ॲड करण्यासाठी. त्याच्यानंतर हे RPM कमी करण्यासाठी, जे 1400चं आहे ते 800 होऊन जातं. त्याच्यानंतर हे बबल सोप आहे, जास्त जर फेस करायचं असेल कपड्याचं तर त्याच्यासाठी दिलेलं आहे. आणि हे वायफायसाठी, वायफाय जर कनेक्ट करायचं असेल हे बटन 3 सेकंद दाबून धरायचं, AP म्हणून येतं. राऊटरला तुमचा मोबाईल कनेक्ट पाहिजे, तुमच्या मोबाईलला स्मार्ट थिंग ॲप घेऊन मशीन कनेक्ट होऊन जाते. हे स्टार्टसाठी ऑन ऑफ आणि स्टार्ट. हा, हे 3 सेकंद टच करावं लागते दोन्ही बटन. 3 सेकंद टच केलं आता मशीन स्टार्ट करा. हा, आता हे क्विक वॉश वरती घेतला आपण आणि स्टार्ट करायचं. हे स्टार्ट केलं तिथे हे लॉक होऊन जातं, लॉक सिम्बॉल आलं. आता हे लॉक अनलॉक होणार नाही. ज्यावेळेस अनलॉक करायचं हे पॉज करायचं, हा सिम्बॉल गेला हे अनलॉक होणार. हे स्टार्ट केलं.
किती टाइम लागेल स्टार्ट करायला? त्याला इकडं स्टार्ट पाणी आणायचं. तो पाण्याचा नळ एक कंपल्सरी चालूच ठेवायचा, तो बंद नाही करायचा. तो आडवा चालू असतो, ते उभा बंद असतो. तो उभा करता ते पाणी आणून चालू तेव्हा इथं पाणी आणायला दिसलं. इकडे पाणी आलं. खाली कोण तिकडे लावा, काय म्हणते? तिथं खाली. तिथं ते तुम्हाला ते फोडून त्याच्यात आम्ही टाकावं करतो त्याला होल करतो लागतं. फक्त इकडच्या साईडला टाकून देतोय. ते जास्त फोडू नका बरं का. ना, तितकंच होल नॉर्मल. हा, उंदराचा जर प्रॉब्लेम असेल त्याला खालून जाळी ते मारून द्या. तिथं जर उंदीर असते नाही. आता किती 800 RPM का? 800 RPM ते ॲटो घेतं ना RPM ते सगळं. वेळ होणार आहे ते तेवढं होणार, रेसला घेते. हे बंद होणार, हे रेस चालू होणार. काय असेल तर द्या टाकून. मग एकदा पाणी सोडायचं मध्ये तर ऑफ करावं लागेल. ऑफ करून डबल स्टार्ट करून मोड चेंज करावं लागेल. हा